श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका, तुमची मैत्रीण नवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनी मैत्रिणी, आज आहे नागपंचमी. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनी मैत्रिणी, आमच्याकडे नागपंचमीची पूजा ही मोठी असते, कारण आमच्याकडे एक नागोबा हा आमचा कुलदैवत आहे. त्यामुळे आम्हाला ही पूजा म्हणजे हा दिवस जो असतो नागपंचमीचा तो आमच्यासाठी स्पेशल असतो. तर मी सगळं पूजाची या ठिकाणी तयारी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर माझे मिस्टर या ठिकाणी पूजा करत आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, एका कागदावर आम्ही अशा पद्धतीने नाग सगळे 11 नाग या ठिकाणी उतरवून घेतलेले आहे. त्याची आम्हाला करायची असते पूजा. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी पूजा मांडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी मी पूजेसाठी फुलोरा तयार केलेला आहे. तर बहुतेकदा फुलोरा हा सर्वांकडे नसतो, काही काही लोकांकडे असतो. तर आज माझ्याकडे नागपंचमीला या फुलोरा असतो. तर 5 प्रकारचे पदार्थ या ठिकाणी करायचे असते. तर त्यामध्ये वेण्या, फण्या, पात्या, लिंबू अशा करंज्या अशा पद्धतीचे 5 प्रकारचे पदार्थ असते. आणि हे सर्व पदार्थ कुणाकडे 5 करायचे असते, म्हणजे क्वांटिटी म्हणजे मोजून असे 5-5 करायचे असते. तर असे आमच्याकडे 11-11 करायचे असते. तर सगळे पदार्थ जसं वेण्या, फण्या असे सगळे करंज्या वगैरे असे सगळे मी 11-11 या ठिकाणी पदार्थ तयार करून घेतलेले आणि त्याचा देवाला आज फुलोरा दाखवायचा असतो. तर माझ्याकडे फुलोरा नाही आहे, म्हणजे असं लटकवण्याचा, त्यामुळे मी असं एका ताटामध्ये तो फुलोरा ठेवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीची पूजा आम्ही आज करत असतो. तर सगळी पूजा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर या ठिकाणी रोजची पूजा मी करत असते आणि अशी सण वगैरे असते, पोळा, होळी किंवा अशा पदार्थाचं नागपंचमी वगैरे किंवा दिवाळीची पूजा तर माझे मिस्टर करत असते. मी सणता सगळी तयारी करून देत असते, त्यानंतर ते पूजा करत असते आणि बाकी रोजची पूजा आहे ते मी करत असते. तर अशा पद्धतीने त्यांनी आज पूजा केलेली आहे. पूजा केल्यानंतर मी सगळी पूजेमध्ये आज कढई वगैरे बहुतेक जण सगळ्यांकडे कढई भाजतात. त्यानंतर लाह्या वगैरे सगळे घरभर यांनी फेकून दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी पूजा करून घेतलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने मी आजची पूजा केलेली आहे. त्यानंतर नैवेद्याचं ताट वगैरे रेडी केलेलं आहे आणि हे आहे फुलोऱ्याचे पदार्थ, म्हणजे सगळे मी 11-11 अशा पद्धतीने करून घेतलेली आहे. त्यानंतर कढई वगैरे भाजून घेतलेली आहे आणि त्याचीसुद्धा मी या ठिकाणी पूजा केलेली आहे. तर मित्रांनी मैत्रिणी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.